नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे. दामट्याचे लाडू करायला एकदम सुंदर आणि चवीला तर अगदी खूप सुंदर लागतात. बघा, दिसत आहेत की नाही बुंदीचे लाडू. पण हे लाडू बुंदीचे नाही आहे, दामट्याचे लाडू आहेत. म्हणजे पुरी लाटून खरकटा करायचे. बघा, आपण आता कृती करणार आहोत. त्यासाठी आपण 1 किलो हरभरा डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ, तुम्ही जे बोलता ते मी सांगितलं ते घेतलंय. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलंय आणि आपण घट्टसर कणिक मळून घेणार आहोत. खूप सुंदर लागतात लाडू. कोणी म्हणणार पण नाही की दामट्याचे लाडू आहेत. अशा प्रकारे बघा घट्ट मळून घ्यायचे आणि तेल लावून आपण 15 मिनटं मुरण्यासाठी झाकून ठेवणार आहोत. पण त्यासाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे लाटताना पुरी खूप सुंदर लाटता येईल. बघा 15 मिनटं झालेत. आपण आता गोळ्या बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे गोळ्या बनवायच्यात. व्यवस्थित हातावर मळून घ्यायचे. तेल लावले आणि तेलावर आपण लाटून घेणार आहोत. बघा, अशी पातळ लाटून घ्यायची. बघा, 2 दाखवते तुम्हाला. अशा सगळ्या लाटून झाल्या आहेत. आपण आता तळून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण खूप कडक तेल करणार आहोत आणि पुरी टाकल्यानंतर मध्यम आचेवर व्यवस्थित तळून घेणार आहोत. बघा, किती टम्म फुली आहे पुरी. खूप सुंदर होतात. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्या पुऱ्या तुपामध्ये पण तळू शकता. पण मी तेलामध्ये तळल्यात, कारण तेलातली पण चव छान लागते. तुपातली तर लागते, पण तेलातली पण पुरी छान लागते. बघा, अशा प्रकारे तळून घ्यायची आहे. दुसरी पण दाखवते तुम्हाला. किती सुंदर होत आहेत बघा, आणि पटकन फुलत आहेत. फुलली की नाही, अशा सगळ्या आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. आणि नंतर आपण त्या पुऱ्यांचा असे तुकडे करून घेणार आहोत आणि चुरा करणार आहोत. तुम्ही हाताने पण चुरा करून घेऊ शकता. मी जास्त बारीक केला नाही, कारण आपण मिक्सरला फिरवणार आहोत. अशा प्रकारे बघा मी करून घेतलंय आणि नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. मी बारीक केल्यानंतर चाळणार नाही आहे, कारण मला खूप बारीक नको आहे. थोडंसं रवाळच हवं आहे, कारण दिसताना तो कशाचा लाडू दिसतोय, बुंदीसारखा दिसतोय. बघा, अशा प्रकारे घ्यायचं सगळं आपण बारीक करून घेणार आहोत. नंतर आपण पाक तयार करणार आहोत. त्यासाठी मी घेतली आहे 1/4 किलो, म्हणजे 750 ग्रॅम साखर घेतली आहे. तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही अर्धा किलो साखर घेऊ शकता. आणि अजून ह्याच्यापेक्षा जास्त गोड हवं असेल तर 1 किलो साखर घेऊ शकता. मी 1/4 किलो साखर आणि 1 ग्लास पाणी ओतलं आहे. माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यानंतर आपण मोठ्या गॅसवर पाक तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे सुरुवातीला साखर विरघळवून घ्यायची आहे. व्यवस्थित हलवायचे. जेव्हा आपण पाक बनवतो तेव्हा तिथं उभं राहायचे, नाहीतर पाक साखर खाली लागू शकते. त्यानंतर आपण थोडंसं दूध टाकणार आहोत. दुधामुळे वरती जे साखरेमध्ये जे कण असतात ते दुधामुळे वर येतात. आपण ते बघा साईसारखं दिसतंय बघा, वरती आले ते आपण काढणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने काढणार आहोत, म्हणजे आपला पाक स्वच्छ होईल. म्हणजे साखरेमध्ये जी धूळ वगैरे असते ती वरती येईल. अशा प्रकारे बघा आपला पाक तयार होत आला आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही असं पण बघू शकता. बघा, शेवटी त्याची अशी तार सुटती. बघा, दिसतीये तार. हां, बघा दिसतीये तार. आणि ह्याने पण तुमच्या लक्षात येत नसेल तर आपण दुसरी पण कृती करून बघणार आहोत. पाणी घ्यायचं डिशमध्ये आणि असे त्यामध्ये 2-3 थेंब सोडायचे आणि गोळी तयार झाली. हे बघा, गोळी झाली बघा तयार, म्हणजे आपला पाक पूर्ण व्यवस्थित तयार झाला आहे. त्यानंतर त्यामध्ये तूप टाकलं आहे 2 चमचे. त्याने चव खूप सुंदर लागते. आणि आपण हलवून घेणार आहोत. थोडासा केशरी रंग टाकला आहे. तुमच्याकडं जर केसर असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता.
आणि व्यवस्थित सर्व ढवळून घ्यायचं आहे. वेलची पूड टाकली आहे आपण, शेवटी टाकली बघा, त्याने चव छान लागते. आणि अशा प्रकारे आपण गॅस बंद करून त्यामध्ये आपण जे मिक्सरला पुऱ्यांचं बारीक करून घेतलं होतं चुरा तो टाकणार आहोत. हे बघा, खाली आपण पातेलं घेतलं आहे आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत. जर तुम्हाला झटपट लाडू करायचे असेल तर थोडासा पाक पुढे जाऊन द्यायचा, म्हणजे तुम्हाला लगेच लाडू बांधायला येतील. पण मी हे लाडू दुसऱ्या दिवशी बांधणार आहे, त्यामुळे खूप छान मुरतात आणि लाडू तर चवीला अप्रतिम लागतो. आमच्या घरामध्ये सगळ्या लाडवांमध्ये दामट्याचा लाडू हा प्रकार खूप आवडतो, म्हणून मी 1 किलोच्या प्रमाणात केले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करू शकता. बघा किती सुंदर झालं. हे बघा, आपण आता दुसऱ्या दिवशी पूर्ण त्यामध्ये जे गुठळे आहेत त्या मोडून घेणार आहोत, म्हणजे लाडू बांधायला एकदम सोपं जाईल. कसं कडकपणा येतो ते व्यवस्थित गुठळ्या मोडून घेतल्या म्हणजे लाडू व्यवस्थित वळायला येतात. बघा, आपण सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आणि असे लाडू वळणार आहोत. बघा, दिसतोय की नाही बुंदीच्या लाडूसारखा लाडू, आणि खायला पण खूप सुंदर लागतो. बघा, अगदी मऊसूत. बघा किती सुंदर झाला आहे. अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत. खूप सुंदर लागतात. करून बघा अशा प्रकारे, आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये रिप्लाय द्या. माझी रेसिपी आपल्याला आवडत असेल तर आपण लाईक करायचं. लाईक केल्याने मोटिवेशन मिळतं, म्हणजे मला पुढची रेसिपी करायला प्रोत्साहन मिळतं. अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत. बघा किती सुंदर झालं आहे. हे बघा, लाडू तयार झालेत. बघा किती मऊसूत झाला आहे. दिसतोय की नाही. अगदी दात नसणारे माणूस पण सहज खाऊ शकतो. पण दिसतोय कशाचा, बुंदीसारखा. आपण केला आहे आपण कशाचा, दामट्याचा लाडू. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 आभार. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सबस्क्राईब केल्यानंतर थांबायचं नाही आहे, पण घंटीचं बटन दाबायचं आहे, म्हणजे माझ्या ज्या पुढची रेसिपी आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझी पुढची रेसिपी बघायला मिळेल. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.